नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचं नवनीत राणे यांनी केलं स्वागत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा हा विजय. जे सरकार अपात्र होण्याचं स्वप्न बघत होतं त्यांना चपराक, नवनीत राणा यांची प्रतिक्रिया. राहुल नार्वेकरांचा शिवसेना उद्धव ठाकरे गटानं अनोख्या पद्धतीनं नोंदवला निषेध. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना देवाज्ञा झाल्याचा शोकसंदेश. शिवसेना महानगर प्रमुखांची शोकसंदेश पत्रिका केली व्हायरल, तर अमरावतीत नार्वेकरांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न. आणि हिट अँड रन कायद्याविरोधातला बंद धुडकावणाऱ्या ट्रक चालकांना मोर्चेकऱ्यांनी घातला चपलांचा हार. मोर्चेकऱ्यांनी वाहन अडवण्याचा केला प्रयत्न, तर कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई. पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिला इशारा. आणि आता सविस्तर वृत्त. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयानंतर शिवसेना शिंदे गटाकडून राज्यभरात जल्लोष करण्यात आलाय. अमरावतीतही शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचा निर्णय घोषित केला. हा निर्णय घोषित होताच शिवसेना शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. राज्यभरात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जल्लोष साजरा करत आहे. अमरावती शहरात देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. विशेष म्हणजे बुधवारी जिल्हाप्रमुख अरुण पडवळे यांचा वाढदिवस असल्यानं शहरातील कठोरा रिंग रोड मार्गावरील लोटस इनमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार बच्चू कडू देखील शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. तर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी आतिषबाजी करत जल्लोष केला. खरं तर त्याच्यात मेहनत आहे, प्रचंड काम शिंदे साहेबांनी केलं आहे. जी काही माहिती कसं आहे का, आखरी निकाल हा अधिक पुराव्याच्या जमेच्या बाजूने लागत असतो आणि 50-56 आमदारापैकी 40 आमदार जर शिंदे साहेबांच्या बाजूने आहे, अर्थातच शिवसेना तिकडे आहे, हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. मला वाटते खूप संतुलन ठेवलेलं आहे निकालामध्ये आणि कोणालाही नाराज न करता आता आपापल्या ताकदीवर लढा, असा त्याचा उद्देश आहे. मला असं वाटतं का कुठलीही गोष्ट एकतर्फी पाहता कामा नये. आपण शिंदे साहेबांवर आरोप करत असताना आपल्यामध्ये काय कमी आहे, आपल्यामध्ये काय दोष आहे, हे तपासणं फार गरजेचं आहे. आजचा जो निकाल आहे, हा निकाल खरोखर आजच्या निकालावरून माहीत पडलं की खरी शिवसेनेचे वारसदार कोण आहे. जे शिवसेना बाळासाहेबांच्या विचारावर चालवत होती तेच विचार घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पुढे निघाले. त्यांच्यासोबत 56 जवळपास आमदार त्यांच्यासोबत आले आणि देर से लगे लेकिन अच्छा लगे तो आज निकाल लागलेला आहे. आणि तो खरोखर जो निकाल लागलेला तो निकाल खरोखर शिवसेनेच्या हक्काचा होता, एकनाथजी शिंदे साहेबांच्या हक्काचा होता. तो आज सगळ्यांना दिसून पडलेला. पाहू गेला तर माझा वाढदिवस पण आहे आणि माझ्या वाढदिवसाच्या औचित्यावर आज आमच्या शिवसेना पक्षाचा निकाल लागलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही आता इथे जल्लोष करू आणि माझ्या वाढदिवसाला भाऊ पण आलेले आहे आणि आमच्यासोबत असते आणि मी त्यांचा लहानपणापासूनचा कार्यकर्ता आहे. त्या अनुषंगाने आता आम्ही जल्लोष करूया. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाचं खासदार नवनीत राणे यांनी देखील स्वागत केलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा हा विजय असल्याचं मत खासदार राणा यांनी यावेळी व्यक्त केलं. सकाळी उठून जे सरकार अपात्र होण्याचं स्वप्न बघत होते त्यांनाही चपराक बसली आहे, असंही त्या म्हणाल्या. उद्धव ठाकरे यांना रामाबद्दल कोणताही आदर नसल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली. जे आज निकाल लागलेला आहे, मला वाटते खरे अर्थाने बाळासाहेबांचे जे विचार आमच्या महाराष्ट्राला त्यांनी दिले आहे एवढे वर्षापासून, जे प्रत्येक व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये राहणार आहे त्यांचे डोक्याचे, त्यांच्या रक्तामध्ये त्यांचे विचार आहेच आणि त्यांचे विचारांचा आज रिझल्ट लागला.
आणि आम्ही सगळे हिचं स्वागत करतो आहे. आणि जे सकाळ उठून ते जे बोलत होते की निकाल येऊ द्या, मग पाहू, निकाल येऊ द्या, हे सगळे अपात्र होतील, मुख्यमंत्री बदलतील, हे सगळे दिवसात स्वप्न पाहण्यावाले जे पाहतात त्या लोकांचे विचार होते. पण या ग्राउंडवर कोणाच्याही अशी विचारधारा कुठेच नव्हती. आणि जे संविधानाला धरून आणि ज्या पक्षाची विचारधारा आणि जे खरे शिवसैनिक म्हणजे एकनाथ शिंदेजी ज्यांनी बाळासाहेबांसोबत सतरंजापासून उचलण्याचं काम या पार्टीसाठी केलं, आज खरे अर्थाने कार्यकर्त्याचा निकाल या पद्धतीने लागू शकते. आणि कोणताही कार्यकर्ता कोणत्याही पक्षात काम करताय तर त्यांना अशी पद्धतीची न्यायाची अपेक्षा या सरकारकडनं, न्यायालयाकडनं हा अपेक्षित असते. आणि जेही लोक म्हणत आहेत उद्धव ठाकरेजी, त्यांनाही मी एक प्रश्न आहे माझं, तुम्ही जेव्हा अयोध्याला एक प्रायव्हेट प्रॉपर्टी कोणाचा म्हणत आहे, देव हा कोणाची नाही आहे, तुम्हाला त्यांच्याबद्दल आस्थाच नाही आहे हे स्पष्ट दिसून पडते आहे. आणि 22 नंतर हा देशाचा निकाल, देशामध्ये जे रामाची जे स्थापना अयोध्यामध्ये होणार आहे त्या मूर्तीची, आणि तिथून जे दिवाळीचं वातावरण होणार आहे, ऑपोजिशनची बोलती तशीच बंद होऊन जाणार आहे आणि खूप मोठा ब्लास्टिंग सुद्धा होईल. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर राज्यभरात शिंदे गटातर्फे जल्लोष साजरा करण्यात येतोय. दर्यापूर तालुक्यात देखील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. दर्यापूर शहरातील महात्मा गांधी पुतळा चौक इथं मोठ्या संख्येनं शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत विविध घोषणा दिल्या. तर विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता आणि चौकात जत्रेचं स्वरूप मिळालं होतं. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयानंतर ठाकरे गटात तीव्र नाराजी पसरली आहे. विविध प्रकारे आपला रोष त्या गटातर्फे व्यक्त करण्यात येतोय. यातच अमरावती शिवसेना ठाकरे गटातर्फे आगळ्या वेगळ्या पद्धतीनं निषेध करण्यात आला. राहुल नार्वेकरांना देवाज्ञा झाली अशी शोकसंदेश पत्रिका बनवण्यात आली आहे. या पत्रिकेची मोठी चर्चा रंगली आहे. या शोकसंदेश पत्रिकेत स्वर्गीय राहुल नार्वेकर यांना 10 जानेवारी 2024ला देवाज्ञा झाली असून दशक्रियेचा कार्यक्रम शनिवारी म्हणजे 20 जानेवारी सकाळी 8 वाजता भाजप कार्यालयात आयोजित केल्याचं आणि शुद्ध पंगत कार्यक्रम बुधवारी म्हणजे 24 जानेवारी रोजी सकाळी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती इथं आयोजित केल्याचा उल्लेख आहे. तर शोकाकुल म्हणून पराग गोडदे, शिवसेना महानगर प्रमुख अमरावती आणि समस्त शिवसैनिक असं पत्रिकेच्या शेवटी नमूद करण्यात आलं आहे. या पत्रिकेवरून शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा राहुल नार्वेकर यांच्याबाबतचा संताप दिसून येत आहे. त्यांनी थेट नार्वेकरांना देवाज्ञा झाल्याची पत्रिका व्हायरल करत आपला रोष व्यक्त केला आहे. सध्या ही शोकपत्रिका अमरावती जिल्ह्यात चर्चेचा विषय झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय. यातच अमरावतीच्या राजकमल चौकात शिवसैनिकांनी राहुल नार्वेकर यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. अमरावतीच्या राजकमल चौकात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे राहुल नार्वेकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी राहुल नार्वेकरांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तो पुतळा जप्त केला. त्यानंतर राहुल नार्वेकर यांच्या फोटोवर कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. दर्यापूर तालुक्यातील लोहगाव रेल्वे इथं विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यातील अनेक विकास कामांसाठी खासदार नवनीत राणा यांनी खासदार निधीतून निधी दिला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनाही खासदार नवनीत राणा यांची बैलबंडीतून मिरवणूक काढत आभार व्यक्त केले.
दर्यापूर तालुक्यातील लेहगाव रेल्वे इथं खासदार निधीतून विविध विकास कामांचं भूमिपूजन सोहळा पार पडला. विशेष म्हणजे खासदार नवनीत राणा यांचं बैलबंडीतून गावात आगमन झालं. यावेळी रिपाईचे सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई देखील उपस्थित होते. सध्या जिल्ह्यातील प्रत्येक गावात विकास कामं होत आहे आणि विकास कामांना सर्वोच्च स्थानावर ठेवलं असून जनतेला देखील तेच अभिप्रेत आहे. नागरिकांच्या मागणीनुसार गावातील रस्ते आणि इतर विकास कामांसाठी खासदार नवनीत राणा यांनी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे नागरिकांनी त्यांचा आभार मानलं. तर भूमिपूजन सोहळ्यानंतर गावातील मुख्य चौकात सभेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला लेहगाव रेल्वे येथील नागरिक, महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. यानंतरच्या बातमी थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस. शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार, अमरावती. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हिट अँड रन कायद्याच्या विरोधात वाहन चालक आंदोलन करतायत. यातच अमरावती शहरात देखील आंदोलन करण्यात आलं. मात्र ज्या चालकांनी आंदोलनात सहभाग घेतला नाही त्यांना आंदोलकांकडून चक्क चपलांचा हार घालण्यात आला. तसंच अनेक वाहनांना रोखून धरण्यात आलं. या आंदोलनाबाबत निषेध व्यक्त करण्यात येतो आहे. जिल्हा वाहन चालक कृती समितीच्या बॅनरखाली बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. बुधवारी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच इरविन चौकातील आंदोलन मंडपापासून वाहन चालकांची पदयात्रा काढण्यात आली. यावेळी रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांना रोखून त्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं. दरम्यान अनेक वाहन चालकांशी आंदोलकांची बाचाबाची झाली. तर महानगरपालिकेच्या कचरावाहक वाहनांना देखील आंदोलकांनी रोखून धरलं. तर आंदोलनात सहभागी होत नाही म्हणून त्यांचा चपलांच्या माळा घालून सत्कार करण्यात आला. ट्रक चालक आणि वाहकांचा देशभर संप सुरू आहे. केंद्र शासनानं यापूर्वीच ट्रान्सपोर्ट व्यवसायांशी जुळलेल्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून या कायद्यावर अंमल केला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तरी देखील पुन्हा संप सुरू करण्यात आला आहे. पुन्हा सुरू करण्यात आलेल्या संपाची पोलिसांना कुठलीही पूर्वसूचना देखील देण्यात आली नव्हती. काही ठिकाणी संपामध्ये सहभागी होण्यासाठी वाहन चालकांसोबत हुज्जत घालण्यात आली. कुणीही कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अमरावतीचे पोलीस आयुक्त यांनी दिला आहे. अमरावती शहरातील सर्व ड्रायव्हर संघटना आणि ट्रान्सपोर्टर संघटना यांना आव्हान आहे की आपण जो मागे संप पुकारला होता त्यानंतर जे ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून क्लॅरिफिकेशन आलेलं आहे आणि त्यांची जी बैठक झाली होती केंद्रीय गृह सचिवांशी त्यात त्यांनीसुद्धा ॲश्युरन्स केलं होतं की ह्या कायद्याबद्दल
जी अंमलबजावणी आहे ती करण्यापूर्वी आपल्याशी संघटनाशी सर्व चर्चा करूनच पुढचा आदेश देण्यात येईल. त्यामुळे जो आता ड्रायव्हर्स आणि त्यांच्या संघटनामध्ये जो जे काही अफवा पसरवत आहेत किंवा जे त्यांच्यामध्ये संभ्रम पसरवला जात आहे की काही ॲश्युरन्स दिलं नाही, हे चुकीचं आहे. केंद्रीय स्तरावरून जे गृहमंत्रालयाने स्टेटमेंट जारी केलेलं आहे की कुठल्याही प्रकारची आता अंमलबजावणी नाही आणि ज्यावेळेस करण्याची वेळ येईल ते चर्चा केल्यानंतरच त्यामध्ये होणार आहे. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू नये. करायचं असेल तर संवैधानिक मार्गाने करावे, निवेदन द्यावे. तलाठी भरती प्रक्रिया पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून शेकडो विद्यार्थ्यांनी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी संपूर्ण तलाठी भरती प्रक्रिया रद्द करून नव्यानं MPSC मार्फत 3 महिन्यात पारदर्शक भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तलाठी भरती प्रक्रिया ही पहिल्या दिवसापासूनच संशयाच्या भोवऱ्यात होती. या तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि आता तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणांमध्ये विसंगती दिसून येते आहे. सरकार ही परीक्षा आणि प्रक्रिया पारदर्शक झाली असल्याचा दावा करत आहे, तर गुणांकनात विसंगती असल्याचं उघड असतानाही सरकार विद्यार्थ्यांनाच पुरावे मागते आहे. यामुळे या भरती प्रक्रियेची सखोल चौकशी करून ही भरती प्रक्रिया रद्द करावी. शिवाय या भरती प्रक्रियेतील मास्टरमाइंड शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करावी. तसंच तात्काळ MPSC मार्फत नव्यानं तलाठी भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी करत नांदगाव खंडेश्वर येथील विद्यार्थ्यांनी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेतृत्वात मागण्यांचं एक निवेदन तहसीलदारांना सादर केलं. झालीच पाहिजे. तलाठी भरती प्रक्रिया रद्द झालीच पाहिजे. परीक्षा झालीच पाहिजे. तलाठी भरती प्रक्रिया रद्द झालीच पाहिजे. MPSC मार्फत नवीन परीक्षा झालीच पाहिजे. प्रक्रिया रद्द झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. भरती प्रक्रियेत घोळ करणाऱ्या TCS कंपनी मुर्दाबाद. तलाठी भरती प्रक्रियेत घोळ करणाऱ्या TCS कंपनी मुर्दाबाद. शिंदे फडणवीस सरकार मुर्दाबाद. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या TCS कंपनी. नुकतीच या शिंदे फडणवीस सरकारने या शासनानं तलाठी भरती प्रक्रिया राबवली आणि या भरती प्रक्रिया सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात होती. पेपरफुटी प्रकरण झाले, गुन्हे दाखल झाले आणि आता परीक्षा झाली. TCS कंपनी मार्फत ही परीक्षा घेण्यात आली. तलाठी भरती प्रक्रियेची 17 लाख विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरले. 1,000 रुपयाप्रमाणे 17 लाख विद्यार्थ्यांकडनं वसुली करण्यात आली. अशा परिस्थितीत 200 मार्कापैकी 214 मार्क, कुणाला 212 मार्क या TCS कंपनीनं दिले. हा फार मोठा घोळ आहे. या घोळ मागचा मास्टरमाइंड शोधावा आणि त्याला तुरुंगात टाकावं ही आमची आज खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमची मागणी आहे. दुसरीकडे या राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय फडणवीसजी म्हणतात की आम्हाला विद्यार्थ्यांनी पुरावे द्यावे घोळ झाल्याचे. अरे बाबा, आम्ही फॉर्म भरले, परीक्षेसाठी सेंटर तुम्ही आम्हाला दिलं, CCTV तिथं तुमचे होते, सेंटर तुम्ही आम्हाला दिलं, परीक्षेचे जे काही पेपर होते हे तुम्ही काढले आणि आम्ही कुठून द्यायचे, आम्ही पुरावे कुठून द्यायचे, आमच्या का वडिलांना तिथं CCTV कॅमेरा लावला आहे का, अशी परिस्थिती निर्माण झाली असून ही फार मोठी लाजिरवाणी बाब आहे. म्हणून शिंदे फडणवीस सरकारचा निषेध करत आहात. आम्ही शासनाला या ठिकाणी निवेदन दिलं की झालेली तलाठी भरती प्रक्रिया हे तात्काळ रद्द करण्यात यावी आणि MPSC मार्फत 3 महिन्याच्या आत नव्यानं तलाठी भरती प्रक्रिया राबवण्यात यावी, ही आमची मागणी आहे. आणि जर ही भरती प्रक्रिया रद्द न झाल्यास आम्ही सर्व विद्यार्थ्यांसह सर्व उमेदवारांसह रस्त्यावर उतरू असा इशारा आज या ठिकाणी देतो. जय भवानी. तलाठी परीक्षा रद्द झालीच पाहिजे. केंद्र सरकारतर्फे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा अमरावती जिल्ह्याच्या चिखलदऱ्यातील मेहरियाम गावात पोहोचली. यावेळी गावकऱ्यांनी आदिवासी लोकनृत्य करून या यात्रेचं स्वागत केलं. भारत सरकारद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन 15 नोव्हेंबर या भगवान बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्तानं देशभरात करण्यात आलं. या यात्रेच्या माध्यमातून लोकांना पंचायत समिती, शिक्षण विभाग, महसूल विभाग, वन विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, एकात्मिक बालविकास विभाग आणि बांधकाम विभाग या प्रत्येक विभागातून लोकांना मिळणाऱ्या योजनांबद्दल माहिती दिली जाते.
यातच ही संकल्प यात्रा चिखलदऱ्यातील मेहरियाम गावात पोहोचली. यावेळी गावकऱ्यांनी आदिवासी विकसित संकल्प यात्रेचं स्वागत लोकनृत्य गादली सुसून करून केलं. यावेळी गावकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. अमरावती जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी क्रीडा महोत्सवाला गुरुवारी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या पटांगणात सुरुवात झाली. या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते करण्यात आलं. या महोत्सवात 3000 अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा हे होते. यावेळी 14 पंचायत समित्यांमधील सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पथसंचलन केलं. या 3 दिवसीय जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात 14 तालुका संघ, 1 मुख्यालय आणि 1 अधिकारी वर्ग असे 16 संघ सहभागी झाले आहेत. यात 57 प्रकारच्या खेळांचा समावेश करण्यात आला असून सांस्कृतिक कार्यक्रमात 9 प्रकारचे कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत. पंचायत समिती चांदूर रेल्वे यांनी आताच आपली झाकी इथं सादर केली आणि थोर लोक होऊन गेले. त्यांनी या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी आपण सादरीकरण करत आहोत. अमरावती जिल्हा हा आपला एक विषय घेऊन हळूहळू चालणं हा भारताच्या पहिल्या महिला देण्यात येणारा काम. सन्माननीय श्री चंद्रशेखरजी नववर्षाचा पहिला सण संक्रांत हा तिळगुळानं साजरा होतोय. तिळगुळ, वाण आणि पतंग विक्रेत्यांनी दुकानं सजली आहेत. खरेदीमुळे बाजारात ग्राहकांचा उत्साह ओसांडून वाहताना दिसतोय. यातच अमरावती शहरातील त्रिमूर्ती गोल्ड अँड सिल्वर हाऊसमध्ये संक्रांतीनिमित्त विशेष वाण महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस. दरवर्षी न चुकता 14 जानेवारीलाच साजरी होणारी संक्रांत यंदा लीप वर्ष असल्यानं सोमवारी साजरी होणार आहे. संक्रांतीच्या निमित्तानं वाण खरेदीसाठी महिला वर्गाची लगबग दिसून येते. संक्रांतीला काळ्या रंगाच्या वस्त्रांचं महत्त्व असल्यानं काळी वस्त्र खरेदी केली जात आहेत. काळ्या वस्त्रांवर साजेशी ज्वेलरी खरेदी करण्याकडे देखील महिलांचा कल आहे. शहरातील सराफा बाजार परिसरात असलेल्या त्रिमूर्ती गोल्ड अँड सिल्वर हाऊसमध्ये संक्रांतीच्या निमित्तानं विशेष वाण महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये करंडे, तबकं, पॉट्स, लाईटवेट, यामध्ये भेट देण्यासाठी 13 तरोंडे, याशिवाय पतंग, त्याला लागणारी चक्री या ठिकाणी उपलब्ध आहे. शिवाय सोन्या चांदीच्या ज्वेलरीज या ठिकाणी उपलब्ध आहेत. संक्रांत की तैयारी हर साल की तरह इस बार भी हम लोगों ने बड़े ही जोर शोर से की है, जिसमें अलग अलग प्रकार के करंडे, करंडा प्लेट, तबक, पॉट, लाइट वेट में देने के लिए जो 13 तेरुंडे का जो मान है, जो लोगों को लगते हैं, वो पूरी रेंज हम लोगों ने इस बार हमेशा की तरह रखी है. फिर पतंग चक्री जो कि स्पेशल कस्टमाइज भी होती है. बहुत से लोग पतंग चक्री नाम से बनवाना ज़्यादा पसंद करते कि डेडिकेटेड भाई इस पर्सन का नाम उस पर होना चाहिए, तो वो भी सुविधा त्रिमूर्ति में है, क्योंकि हम लोग खुद ओन मैन्युफैक्चरिंग प्रोडक्ट पे ज़्यादा जोर देते हैं. उसमें प्योरिटी हमारी बहुत हायर साइड रहती है, वैरायटी बहुत अच्छी रहती है. तो ग्राहकों से यही निवेदन है कि एक बार जरूर आए और संक्रांत हमारे साथ मिलकर मनाए. संक्रांत के अलावा ये साल हम लोगों ने गोल्ड का, सिल्वर का, डायमंड का, प्लेटिनम का भी काम शुरू किया है, जिसमें आपको सभी टेस्ट की ज्वेलरी, मतलब छोटे से बच्चे से लगा के तो बड़े से बड़े बुजुर्ग के हिसाब से प्लान करी है ज्वेलरी, जो हर वर्ग के व्यक्ति को लेने में, देखने में, गिफ्टिंग में आनंद आएगा. एक बार अवश्य पधारिए. एकाच ठिकाणी सर्व वस्तू वाजवी दरात मिळत असल्याकारणानं ग्राहकांचा उत्साह देखील ओसांडून वाहताना दिसतोय. महिला त्रिमूर्ती गोल्ड अँड सिल्वर हाऊसमधून संक्रांतीसाठी वाण खरेदी करत आहेत. अरुण जोशी, युसेन न्यूज, अमरावती. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या.
विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचं नवनीत राणा यांनी केलं स्वागत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा हा विजय. जे सरकार अपात्र होण्याचं स्वप्न बघत होतं त्यांना चपराक. नवनीत राणा यांची प्रतिक्रिया. राहुल नार्वेकरांचा शिवसेना उद्धव ठाकरे गटानं अनोख्या पद्धतीनं नोंदवला निषेध. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना देवाज्ञा झाल्याचा शोकसंदेश. शिवसेना महानगर प्रमुखांची शोकसंदेश पत्रिका केली व्हायरल. तर अमरावतीत नार्वेकरांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न. आणि हिट अँड रन कायद्याविरोधातला बंद धुडकावणाऱ्या ट्रक चालकांना मोर्चेकऱ्यांनी घातला चपलांचा हार. मोर्चेकऱ्यांनी वाहन अडवण्याचा केला प्रयत्न. तर कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई. पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिला इशारा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.